विनंती आहे, आपल्याला चांगला सामना पाहायला मिळणार आहे. मैदानात अडथळा यायला नको यासाठी आपण कृपया मागे बसा, थोडं सरकून मागे बसा. हा सोहळा आपला आहे, हा आपल्यासाठीच आहे. आणि जोरदार टाळ्या वाजूया सागर किनारा दांडीसाठी. दांडीवरच्या या तरुण मित्रांनी आपल्या संघाचं नाव टोपीवाला बोर्डिंग मैदानावरील निलेश राणे चषक 2022 मध्ये आपल्या गावाचं, आपल्या संघाचं नाव अजरामर व्हावं, इथे सर्वांना ते पाहता यावं, अनुभवता यावं, यासाठी स्वतःच्या पॉकेटमध्ये मधील पैसे एकत्र करून हा संघ त्यांनी इथे उतरवलाय. तर जोरदार टाळ्या वाजूया सागर किनारा दांडीच्या या तरुण युवकांसाठी. प्रदीप. धन्यवाद अजयजी शिंदे. उपस्थित सर्व तमाम क्रीडा रसिक आणि प्रेक्षकांना टोपीवाला बोर्डिंग मैदानावरनं मी प्रदीप देऊलकर मनपूर्वक नमस्कार करतोय. व्यावसायिक क्रिकेटमधील दोन संघ आमने सामने येताना दिसत आहेत. अर्थात प्रारंभीची लढत ही पाहायला मिळत आहे. प्राथमिक फेरीची लढत दोन्ही संघांमध्ये व्यावसायिक क्रिकेट खेळणारे खेळाडू, अर्थात एका बाजूला RV11 कोरगाव गोवा क्रिकेट संघ, ज्या संघांमध्ये आपल्याला रायगड जिल्ह्यातील खेळाडूंचा भरणा असलेला संघ पाहायला मिळतोय. तर सागर किनारा दांडी, ज्या सागर किनारा दांडीच्या नावावरती आपल्याला मुंबई इथना हे खेळाडू सहभागी होताना दिसत आहेत. नाणेफेक सुदैवी ठरतोय. सागर किनारा दांडी क्रिकेट संघ प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय आणि विपक्ष RV कोरगाव क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी निमंत्रण देतोय. ध्रुव पारसे गोवा संघाचे दोन आघाडीचे फलंदाज मिस्टर सुदन ठाकूर, मिस्टर गुरुप्रसाद आरोस्कर. आज त्यांचा वाढदिवस आणि वाढदिवसानिमित्त कॉमेंट्री बॉक्समधना लाख लाख शुभेच्छा. बाबा परब मित्रमंडळ व मालवण क्रिकेट असोसिएशनच्या वतीने मिस्टर सुदन ठाकूर आणि मिस्टर गुरुप्रसाद आरोस्कर आपल्याला वाढदिवसाच्या लाख लाख मनपूर्वक शुभेच्छा. दोन बलाढ्य संघात ही लढत होताना दिसतंय. अर्थात सामन्याला सुरुवात होत आहे. पंचांचा इशारा येतोय सामना सुरू झाल्याचा आणि सलामीची बिनीची जोडी मैदानावरती पाहायला मिळत आहे. ती RV कोरगाव क्रिकेट संघाचे किरण पवार, त्याच्या साथीला रजत मुंडे. डावख्राताचा रजत हा स्ट्रायकिंगच्या दिशेने, तर प्रारंभीचं षटक हे सागर किनारा दांडी संघाकडनं गोलंदाज हाताळताना दिसतोय. पहिल्या चेंडूवरती अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न बहुधा निष्फळ ठरताना दिसतोय तो फलंदाज रजत मुंडेचा. अर्थात धावांचा श्री गणेशा हा कशा प्रकारे केला जातोय RV कोरगाव गोवा क्रिकेट संघासाठी पाहणं हे औत्सुक्याचं राहील. दोन बलाढ्य संघ, मातब्बर संघ मात्र गाठ पडतंय. खऱ्या अर्थाने खून गाठ बांधली जात आहे ते या बाबा परब मित्रमंडळ क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने. RV कोरगाव विपक्ष सागर किनारा दांडी. यावेळी उजव्या इष्टीवरचा चेंडू, बॅटची लिडिंग आहे, चेंडू जातोय शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने. एकेरी धावसंख्येने स्वतःचं खातं उघडताना दिसतोय डावखुराताचा फलंदाज रजत मुंडे. सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळत आहे ती नाममात्र एक धावफलकावरती. मैदानावरती पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. उमेश मांजरेकर, त्यांच्या साथीला दीपक दोरी आणि कॉमेंटेटर म्हणजे समालोचक आणि पंच कॉमेंटेटर यांच्या अंगावरती जर्सी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि ही जर्सी प्रायोजित होत आहे ओनली वन मयूर स्पोर्ट. मयूर स्पोर्टचे सर्वात सन्मान श्री राजू भालेकर, सन्मान श्री कौस्तुभ मसूरकर, आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. प्रदीप, एक 10 सेकंद मला दे. या सामन्यामध्ये पहिलं पारितोषिक इथे जाहीर झालंय. बाप्पा काळशेकर यांच्याकडून हॅट्रिकसाठी 2000 रुपये आलेले आहेत. बाप्पा काळशेकर यांच्याकडून या सामन्यामध्ये हॅट्रिक झाली तर 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. प्रदीप. पहिलं षटक बाबा परब मॅजिक पॉवर प्ले षटक पाहायला मिळत आहे. अर्थात 38 सर्कलमध्ये सर्व क्षेत्ररक्षक हे क्षेत्ररक्षणासाठी पाहायला मिळत आहेत. आता मात्र स्ट्राईक एंड वरती उजव्या हाताचा फलंदाज किरण पवार, अर्थात ज्या किरण पवारने NCC कात्रीचं मैदान आपल्या फलंदाजीने गाजवलं होतं, आधी आर्यन देवली संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं आणि त्या स्पर्धेत ज्याला मालिकावीराचा बहुमान मिळाला होता तोच किरण पवार. यावेळी पहिला चेंडू शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न, अर्थात मिड ऑन क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय. पहिला हादरा बसतोय तो RV कोरगाव क्रिकेट संघाला. एक मोठा मासा गळायला लागतोय. किरण पवार तंबूच्या आसराला.
या स्पर्धेसाठी आपण चेंडू पाहतोय, अर्थात फुलटॉस कंपनीकडनं हे चेंडू प्रायोजित होत आहेत. त्याचप्रमाणे मैदानावरील एष्ट्या आणि कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर आमच्या पंचांच्या अंगावरती जी जर्सी होती फुलटॉस चॅम्पियन्स जर्सी, फुलटॉस कंपनी आणि सन्मान श्री उमेश मांजरेकर मुंबई यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. पहिलं षटक अर्थात विक्रांतचं पाहायला मिळत आहे आणि त्या पहिल्या षटकात धावांची लयलूट करणं हे क्रमप्राप्त होतं. मात्र अंदाज फसला जातोय किरण पवारचा आणि एक मोठा मासा गळायला लागतोय सागर किनार दांडी क्रिकेट संघाच्या बाजूने. यावेळी नवीन फलंदाज नंबर 3 वरती अर्थात सुमित डोंगरे नॉन स्ट्रायकिंग वरती मॅन फ्रॉम पारगाव रायगडचा हा सितारा पाहायला मिळतोय. यावेळी पहिला चेंडू सुरेख चेंडू टोलवला जातोय, चेंडू डीप मिड विकेट सीमा रेषेच्या दिशेने 6 धावांसाठी. जरी स्वस्तात माघारी परतला तर त्याची कुठचीही उणीव कसूर ही आम्ही भासू देणार नाही या ठाम इराद्याने डावकरी हाताचा फलंदाज रजत मुंडे याच्या बॅटमधना आकाशाला गवसणी घालत जाणारा फटका पाहायला मिळतोय. यावेळी डीप अलंग द कार्पेटचा फटका अर्थात मिड ऑफचा क्षेत्ररक्षक सुरेख क्षेत्ररक्षण करतोय. धाव घेणं थोडंसं कठीण होऊन बसतंय ते आरवी कोरगाव गोवा क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळत आहे ती नाममात्र 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. सलामीवीर किरण पवार हा स्वस्तात माघारी परतल्यानंतर फलंदाजीची जबाबदारी. यावेळी लोअर फुलटॉसचा चेंडू टोलवला जातोय लॉंग लेग च्या दिशेने अर्थात सुरेख वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षण. निर्णायक एकेरी धाव जोडली जाते ते डावकऱ्याचा फलंदाज रजत मुंडेसाठी. तर सांघिक धावसंख्या धावफलकावर नाममात्र 8 धावा. पहिल्या बाबा परब मॅजिक पॉवर प्ले षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि सांघिक धावसंख्या 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. बाबा परब मित्रमंडळ आणि मालवण स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित निलेश राणे चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. अर्थात या क्रिकेट स्पर्धेसाठी नक्कीच बाबा परब मित्रमंडळ आणि त्यांचे सर्व शिलेदार अहोरात्र मेहनत घेताना दिसत आहेत आणि देदीप्यमान सोहळा या मैदानावरती पाहायला मिळतोय. अर्थात मैदान चोहो बाजूनी आपल्याला प्रेक्षकांनी फुलताना दिसत आहे ते या टोपियोला बोर्डिंगच्या मैदानावरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर सलामीवीर किरण पवार हा माघारी परतला. त्याच्या जागी नवीन फलंदाज अर्थात सुमित डोंगरेची वर्णी लागते आणि बघावं लागेल सुमित डोंगरे या मैदानाचा पुरेपूर अनुभव सुमित डोंगरेच्या पाठीशी. मात्र आजचा दिवस कुठच्या खेळाडूची राहतोय. कालचा दिवस पाहिला तर गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक साई स्पोर्ट हुमरट क्रिकेट संघाकडनं जिमी नाटेकरने केली होती. आजच्या दिवसामध्ये मितेश दरबार मॅन फ्रॉम गुजरात वरना हा खेळाडू बिलॉंग करताना दिसतोय. म्हणजे या एवढ्या मोठ्या रकमेच्या क्रिकेट स्पर्धेत आपल्याला पूर्ण भारतातना सर्व टेनिस क्रिकेट विश्वातील खेळाडू सहभागी होताना दिसत आहेत. पंचांचा इशारा येतोय बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक अर्थात 3 क्षेत्ररक्षकांना मुभा 38 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करण्यासाठी आणि ती जोखीम घेऊन कुठचा गोलंदाज सज्ज होताना दिसतोय तो सागर किनार दांडी संघाकडनं हे पाहणं औत्सुक्याचं राहील. पहिलं षटक विक्रांतने अतिशय सुरेख हाताळलं. अर्थात दुसरा गोलंदाज सज्ज होताना दिसतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं मितेश दरबार मॅन फ्रॉम गुजरात. आतापर्यंत या स्पर्धेत 4 गोलंदाज हॅट्रिक संपन्न करतायत. कालच्या दिवसांमध्ये 2 हॅट्रिक संपन्न झाले होते. जिमी नाटेकर, ऐश्वर्य सुर्वे, मयूर वाघमारे आणि त्यानंतर आमचा लोकल बॉय तुषार दामापूरकर. अर्थात गोलंदाजीसाठी किती खेळपट्टी पोषक आहे याचं ज्वलंत उदाहरण हे गोलंदाज दाखवून देत आहेत. आणि या महत्त्वपूर्ण सामन्यात बघावं लागेल गोलंदाजांचा वरचष्मा राहतोय की गोलंदाजांचा मारा हा बोथट ठरवला जातोय तो प्रतिस्पर्धी संघाचे फलंदाज डावकरी हाताचा रजत मुंडे त्याच्या साथीला सुमित डोंगरे. यावेळी सुरेख चेंडू उजव्या यष्टीवरचा डीप अलंग द कार्पेटचा फटका निघतोय. जमिनीला घरंग जाणारा फटका अर्थात फेकी ही सुरेख पाहायला मिळते स्ट्राईक एंडच्या दिशेने. दुसरी धाव घेण्याची तमाम शंका समाप्त झाली आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या ही नाममात्र 9 धावा एका गडीच्या मोबदल्यात. आता मात्र यावेळी स्ट्राईक एंडच्या दिशेने पारगावचा सितारा अर्थात रायगड वरनं बिलॉंग करणारा सुमित डोंगरे अर्थात ज्या सुमित डोंगरेवरती यूट्यूबवरती आपल्याला गाणं पाहायला मिळतंय त्याच्या नावाने तो सुमित डोंगरे यावेळी सज्ज होताना दिसतोय.
आता चेंडू फळीमधील संघर्ष पाहायला नक्कीच मिळेल. एका बाजूला गोलंदाज मितेश दरबार मॅन फ्रॉम गुजरात, तर एका बाजूला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सुमित डोंगरे. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचे षटक अर्थात 3 शतरक्षक 30 या सर्कलच्या बाहेर, एक शतरक्षक पाहिला तर डीप लॉंग ऑफला शतरक्षक पाहायला मिळतोय, दुसरा डीप मिड विकेट आणि काऊ कॉर्नर सीमारेषेच्या दिशेने. यावेळी उजव्या यष्टीवरचा खोलवर टप्प्याचा चेंडू पॉइंटच्या दिशेने चेंडू टोलवला जातोय. चेंडू आणि शतरक्षक यामध्ये शर्यत पाहायला मिळत आहे. अखेरच्या क्षणी वाखाणण्याजोगं शतरक्षण होत आहे आणि निर्णायक 2 धावा मिळताना दिसत आहेत त्या सुमित डोंगरेसाठी. दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या डबल फिगर मध्ये पाहायला मिळत आहे. 11 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 2 कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं हाताळताना दिसतोय, अर्थात उंच देह यष्टी लाभलेला खेळाडू मितेश दरबार. पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओढतो विकेट एंडने सुमित डोंगरेसाठी. यावेळी सुरेख चेंडू मधल्या यष्टीवरचा खोलवर टप्प्याचा चेंडू उजव्या यष्टीवरती सफल होऊन खेळण्याचा मनोमोल इरादा, अर्थात शॉर्ट स्क्वेअर लेगला शतरक्षण होतंय. निर्णायक एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या बदलताना दिसते, ती 12 धावा एका गडीच्या मोबदल्यात. प्रेक्षकांची तोबा गर्दी, अर्थात व्यावसायिक क्रिकेट विश्वातील मोठा सामना आरवी कोरगाव विपक्ष सागर किनारा दांडी या 2 संघांदरम्यान टेनिस क्रिकेट विश्वातील रथी महारथी खेळाडू आपल्याला आजच्या दिवशी पाहायला मिळत आहेत. नक्कीच श्रेय द्यावं लागेल बाबा परब मित्रमंडळ आणि त्यांच्या पूर्ण सहकार्यांना. या सुरेख चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू बॅटची लिडिंग एज पाहायला मिळत आहे. निर्णायक एकेरी धाव निघताना दिसतंय, अर्थात वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करताना दिसतोय मितेश दरबार. कुठचीही सुसंधी दिली जात नाही ती फलंदाजांना हात खोलण्याची. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळत आहे, ती 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. आतापर्यंत या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षकपण हे 4000 लोक या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षकपण पाहताना दिसत आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. यावेळी लोअर फुलटाचा चेंडू मिडॉनला चेंडू टोलवला जातोय, अर्थात पहिल्या प्रयत्नामध्ये थोडासा अपयशी ठरतोय, दुसऱ्या प्रयत्नामध्ये चेंडूवरती ताबा मिळवला जातोय. एकेरी धाव पूर्ण होताना दिसतंय सुमित डोंगरेसाठी, ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पाहायला मिळते 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. संयमी सुरुवात म्हणावी लागेल. सलामीवीर किरण पवार हा स्वस्तात माघारी परतल्यानंतर फलंदाजीची जबाबदारी डावखऱ्या हाताचा सलामीवीर फलंदाज रजत मुंडे, तर त्याच्या साथीला उजव्या हाताचा फलंदाज सुमित डोंगरे. आतुरतेने वाट पाहिली जाते खराब चेंडूची. तो खराब चेंडू अजूनही किफायतीदार गोलंदाजी म्हणावी लागेल ती मितेश दरबारची. यावेळी लोअर फुलटाचा चेंडू कव्हरच्या दिशेने चेंडू टोलवला जातोय. चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण होते सीमारेषेजवळ. चेंडूची परती ही विलंबाने होते. अतिशय सुरेख फेकी म्हणावी लागेल. ज्या दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पाहायला मिळते ती 16 धावा. प्रारंभीची 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय आणि 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. नाणेफेक ठरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आरवी कोरगाव गोवा क्रिकेट संघ. आपण ऐकत होतो बाबा परब मित्रमंडळ क्रिकेट स्पर्धेचं टायटल सॉन्ग. सन्मानित श्री अजिंक्य पाथडे यांच्या मुखातनं हे टायटल सॉन्ग आपल्याला पाहायला मिळालं. संगीतबद्ध केलं सन्मानित श्री शशिकांत कांबळे आणि पूर्ण या गाण्यामार्फत बाबा परब यांचा लेखाजोखा या गाण्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय. कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं डावखऱ्या हाताचा गोलंदाज सज्ज होताना दिसतोय. फेकी होते नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने. सुरेख बॅकअप होतोय. निर्णायक एकेरी धाव निघतंय, ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचतंय 15 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाजीवरती विक्रांत हा पाहायला मिळतोय गोलंदाज, अर्थात ज्या विक्रांतने पहिलं षटक हाताळलं होतं आणि एक गडी बाद केला होता, तोच विक्रांत यावी 3ऱ्या षटकावरती वर्णी लागताना दिसतंय ती सागर किनारा दांडी क्रिकेट संघाकडनं. अर्थात आज पूर्ण दांडीवासियांचं लक्ष या सामन्यावरती की सागर किनारा दांडी संघ या सामन्यामध्ये विजयी ठरतोय की नाही. यावेळी सुरेख चेंडू ड्राईव्ह केला जातोय. चेंडू येतोय डीप लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. डीजे
जॉमी ब्रिटो यांच्याकडून सलग 3 षटकाराला 2000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। जॉमी ब्रिटो यांच्याकडून या सामन्यामध्ये सलग 3 षटकार बसले तर 2000 रुपये मिळणार आहेत। प्रदीप यावेळी डाव्या यष्टीवरचा चेंडूला भिरकावलं जातंय, क्षेत्ररक्षक याच्या जवळ कुठचीही सुसंधी नव्हती, चेंडू सीमा पार होतोय 4 धावांसाठी। 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके पाहायला मिळत आहेत। डीजे धावा एका गडीच्या मोबदल्यात। डावखुऱ्याचा फलंदाज रजत मुंडे याला फलंदाजीचा सूर गवसताना दिसतोय या मैदानावरती। यावेळी डाव्या यष्टीवरचा खराब चेंडूला भिरकावलं जात आहे लॉंग लेग सीमा रेषेच्या दिशेने 6 धावांसाठी। डीजे या 33 धावा त्यामध्ये वैयक्तिक वाटा पाहायला मिळतोय तो फलंदाज रजत मुंडेचा। 28 धावांवरती सुरेख बहारदार फलंदाजी करताना दिसतोय। एका बाजूने किल्ला लढवतोय आरवी कोरगाव गोवा क्रिकेट संघासाठी। सलामीवीर किरण पवार फलंदाज बाद झाल्यानंतर फलंदाजीची सूत्र ही आपल्या हातामध्ये घेताना दिसतोय आणि आत्मविश्वास दुणावलेला हा खेळाडू। यावेळी चेंडू कव्हरच्या दिशेने पाहायला मिळतोय, अर्थात क्षेत्ररक्षक न होता क्षेत्ररक्षक येतोय डीप कव्हरवरना, चेंडूची परती स्ट्राइक एंडच्या दिशेने होते, मात्र सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल। दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते ती 35 धावा एका गडीच्या मोबदल्यात। षटक क्रमांक 3 अर्थात सुरेख सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल डावखुऱ्याचा रजत मुंडे यावेळी एका वेगळ्या लय मध्ये पाहायला मिळतोय। ज्यावेळी खराब चेंडू मिळतोय त्यावेळी प्रहार करण्याची कुठचीही संधी सोडत नाही तो रजत मुंडे। षटक क्रमांक 3 आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ समाप्त, अर्थात 3ऱ्या षटकातील शेवटचा चेंडू डावखुऱ्याचा फलंदाज रजत मुंडेसाठी पंचांच्या उजव्या साईडने। यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केला जातोय, क्षेत्ररक्षक तैनात न होता अर्थात चेंडू सीमारेषा पार करतोय 4 धावांसाठी। हा षटकांचा त्यामधील 3 षटकं म्हणजे निम्मा षटकांचा खेळ समाप्त होताना दिसतोय। 39 धावा धावफलकावरती, त्यामध्ये वैयक्तिक 35 धावांची बहारदार खेळी ही रजत मुंडेची। उर्वरित 3 षटकांवरती किती धावांचा डोंगर मनोरा उभा केला जातोय हे सांगण्यासाठी आमचे साथी समालोचक अमोल जमदाडे मायक्रोफोन वरती जोडले जात आहेत। तर मी प्रदीप देऊळकर आपल्या तमाम क्रीडा रसिकांची थोड्या वेळासाठी रजा घेतोय। हॅलो, बाप्पा कालसेकर यांच्याकडून हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। जॉमी ब्रिटो यांच्याकडून सलग 3 षटकारासाठी 2000 रुपये। मांगेरी शांबारी आपण मैदानावर आहात, कोपऱ्या आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा। बाबा परब मित्रमंडळाच्या वतीने आपल्याला विनंती आहे, मांगेरी शांबारी आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। हॅलो, धन्यवाद शिंदे सर, धन्यवाद प्रदीप। उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं कॉमेंट्री बॉक्समधून मी अमोल जमदाडे, बाबा परब मित्रमंडळ आणि मालवण क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित भव्यदिव्य क्रिकेट स्पर्धा आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। या स्पर्धेतील सगळ्यात मोठा सामना आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलो आहे। आरवी कोरगाव विपक्ष सागर किनारा दांडी। स्ट्रायकिंग इनला सुमित, गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय मितेश दरबारला, मॅन फ्रॉम गुजरातचा हा दिग्गज गोलंदाज। स्ट्रायकिंग एंडवरती तुम्ही पाहताय सुमित रोंगडेला, त्याच्यावरती एक गाणं देखील आपण पाहिलं होतं, पाहिजे तेवढ्या दिडक्या देईन तुला रे,
सुमित डोंगरे मॅच जिंकून दाखव मला रे, एक सुंदर गाणं त्याच्यावरती लिहिलं गेलं होतं. तोच सुमित स्ट्रायकिंग येईला आणि गोलंदाजी मार्कवरती मॅन फ्रॉम गुजरातचा मितेश. ऑफ्टमोरचा चेंडू वाईड शॉर्कर करण्याचा प्रयत्न केला आहे. ऑफ्टमच्या बराचसा बाहेर शेपल झाला होता आणि त्यामुळे एक निर्धाव चेंडू गणला जातोय तो मितेशच्या खाती. आतापर्यंत 2 चेंडू निर्धाव. सुमितची जर का आपण फलंदाजी पाहिली तर त्याने 2 चेंडू डॉट या ठिकाणी घेतलेत. म्हणजे बॅट एका बाजूला, चेंडू एका बाजूला, जखम मांडीला आणि इलाज शेंडीला अशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुमितची. गोलंदाजी मार्कवरती ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडून मितेश दरबार. और पिच पद्धतीचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय सुमितच्या बॅटमधून. फटका मिस टाईम झालाय, मात्र तरी देखील निघेल एकेरी धाव. एकेरी दुहेरी धावांनी धावफलक हलता ठेवण्याचा प्रयत्न. 4थ्या षटकाच्या मध्यंतराचा कालावधी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि धावसंख्या धावफलकावरती जाते 40 धावा. जे प्रेक्षक उशिरानं आमच्यासोबत जोडले गेले त्यांच्या माहितीसाठी आरवी कोरगाव जो प्रथमतः फलंदाजी करतोय. सागर किनारा दांडी ज्याने नाणेफेक जिंकली आहे, मात्र सामना कोण जिंकेल याची उत्सुकता तमाम क्रीडा रसिकांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नाणेफेक जिंकून स्वीकारले प्रथमतः क्षेत्ररक्षण. अमोल एक पारितोषिक आलंय सलग 3 षटकारासाठी 2000 रुपये रोहित जोशी नितेश पराडकर यांच्याकडून. धन्यवाद. 2000 रुपये ती सलग 3 षटकारांसाठी. सलग 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक. सागर किनारा दांडी करतोय क्षेत्ररक्षण. वाईड शॉर्कर, पुलर लेनचा चेंडू उत्तर नव्हतं. स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाज रजतकडे, ज्या रजतच्या बॅटमधून आपण धावांचा रतीब आतापर्यंत पाहिलाय. सुरुवातीपासून मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. व्यक्तिगत 34 धावांचं योगदान त्याने आतापर्यंत दिलंय. 13 चेंडूमध्ये 34 धावा त्याच्या बॅटमधून. 7 चेंडूंचा सामना करून व्यक्तिगत 6 धावांवरती फलंदाजी करतोय सुमित डोंगरे. मितेश व्यक्तिगत कुठेतल्या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय. ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडून डाव्या उजव्या त्याची जोडी सातत्याने डोकेदुखी ठरते क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी. मितेश फुलटॉस लोअर फुलटॉस ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने. 20 सेपमध्ये लॉंग ऑफला डीपमध्ये आहे प्रोटेक्शन. लॉंग ऑफवरून जोपर्यंत चेंडूची परती जाईल गोल्डन आर्म आपल्याला पाहायला मिळतं क्षेत्ररक्षकाचे. आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला आहे तो फिरकीचा जादूगर राहुल जोगाडिया. नन्ना मुन्ना जादूगर म्हणून त्याला ओळखलं जातं. कदाचित त्याची एक सुंदर गोलंदाजी देखील आपण अंतिम षटकामध्ये पाहू शकू. रत्नागिरीच्या स्पर्धेमध्ये देखील आपण त्याची गोलंदाजी पाहिली. थोडासा महागडा ठरला होता, मात्र क्रिकेटचा हा अविभाज्य भाग आहे. त्यानंतरच्या सामन्यामध्ये त्याने कमबॅक केलं होतं. गोलंदाजी मार्कवरती मितेश. ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडून स्ट्रायकिंग येईल सुमित. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. 4थ्या षटकाचा खेळ अजूनही प्रगतीपथावरती. तुम्ही पाहताय बाबा परब मित्रमंडळ आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा हा थरार. प्रारंभीच्या 4 षटकांचा खेळ थांबलाय आणि 4 षटकांच्या सांगते अखेरीस किरण पवारच्या मोबदल्यामध्ये अर्थातच 42 धावा असा धावफलक. प्रथम फलंदाजी करताना आरवी कोरगाव गोवा संघाचा. जे सुंदर गाणं जे सुमित डोंगरेवरती आपण पाहिलंय. बॅटची कडा मिळालाय विकेट कीपरचा सहारा आणि सुमित डोंगरे तुझ्याच वरती लिहिलेलं गाणं ऐकत ऐकत जा डगआउटच्या दिशेने. थँक्यू डीजे.
सुंदर आपण DJ ऑपरेटिंग पाहतोय. सिच्युएशननुसार आपण या ठिकाणी गाणी देखील ऐकतोय. ललित मालणकर आणि त्यांचे सहकारी यांच्या माध्यमातून नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अमित, कृपया गोलंदाज नाव सांगा तुमचा. 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये नाही आहे. गणेश जेठे, गणेश देठे हा गोलंदाज मॅन फ्रॉम मुंबईचा गोलंदाजी मार्कवरती पहिल्या चेंडूवरती सफलता मिळवली आहे. अमोल एक पारितोषिक आलंय पंकज सादिये यांच्याकडून हॅट्रिकसाठी 2000 रुपये आलेले आहेत. आतापर्यंत 4 पारितोषिकं आलेली आहेत. बाप्पा काळसेकर यांच्याकडून हॅट्रिकसाठी 2000, पंकज सादिये यांच्याकडून हॅट्रिकसाठी 2000, जॉमी ब्रिटो सलग 3 षटकार 2000 रुपये, रोहित जोशी नितेश पराडकर यांच्याकडून सलग 3 षटकारासाठी 2000. राजू आचरेकर यांचं स्वागत आहे. आपण कृपया व्यासपीठावरती बसून घ्या. अमोल, धन्यवाद सर. मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन झालंय. आल्या पावलांनी माघारी परतलाय गोल्डन डकचा शिकार. अमित नाईक भोपळाही न फोडता आलाय तंबूच्या आसऱ्याला आणि बॅक टू बॅक सलग 2 चेंडूमध्ये 2 सफलता मिळवली आहेत. गणेश देठेने मॅन फ्रॉम मुंबईचा हा दिग्गज गोलंदाज हॅट्रिकवरती देखील असेल. म्हणजे या चेंडूमध्ये जर का विकेट मिळवला तर असेल हॅट्रिक, आणि हॅट्रिक मिळवली तर किती रुपयांचं पारितोषिक मिळेल याचं गणित आहे अजय शिंदे सरांकडे. 4000 रुपये मिळणार आहेत अमोल. बाप्पा काळसेकर यांच्याकडून 2000, पंकज सादिये यांच्याकडून 2000 रुपये. धन्यवाद. 4000 रुपयांचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज गणेश देठे ऑन हॅट्रिक. हॅट्रिक मिळवण्याची संधी असेल. या स्पर्धेतली 5वी हॅट्रिक होईल का? नवीन फलंदाजांची पावलं मैदानाच्या आतमध्ये वळली आहेत. नवी मुंबईचा कोहिनूर हिरा म्हणून ओळखला जाणारा मॅन फ्रॉम तुर्बेचा भूषण पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मात्र ऑन हॅट्रिक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडून गणेश देठे 4000 रुपयांचा चेंडू घेऊन स्ट्रायकिंग एंडला व्यक्तिगत ज्याने आतापर्यंत 35 धावांचं योगदान दिलंय तो स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतोय रजत मुंडे. बॅटची कडा, हो 4000 रुपयांचा मानकरी आणि या स्पर्धेतली झाली आहे 5वी हॅट्रिक. बघा काय क्रिकेट आहे. 3 षटकामध्ये आल्या होत्या 39 धावा आणि त्यानंतर आतापर्यंत आपण 9 चेंडू पाहिलेत. 9 चेंडूमध्ये आल्यात फक्त 3 धावा आणि गडी बाद झालेत 3. काय सांगाल? 3 तिगाडा काम बिगाडा अशी परिस्थिती मैदानावरती अमोल. पण कौतुक करेन मी गणेशचं ज्या पद्धतीनं त्याने कमबॅक केला. कारण या अगोदरच्या षटकामध्ये तब्बल 23 धावा आल्या होत्या जे तिसरं षटक हाताळलं होतं ज्या गोलंदाजाने विक्रांतने. त्यानंतर दरबार आणि गणेश खूप सुंदर गोलंदाजी या दोघांनी केली आणि कमबॅक केलं आहे आपल्या संघाला. सागर किनारा दांडी संघासाठी म्हणा किंवा समोरचा संघ असेल आरवी कोरगाव दोघांनाही शुभेच्छा आहेत. श्याम, अजून एक पारितोषिक आलंय. अजून हॅट्रिक झाली तर बाप्पा काळसेकर यांच्याकडून 2000 रुपये आलेले आहेत. बाप्पा काळसेकर यांनी हलकच अपील आणि ज्यावेळेला उगीच केलेलं अपील असतं त्यावेळेला बादल चौधरी एक सुंदर वाक्य सांगतात. बादल उगीच ते का देव बघित. तर हलकस अपील, आत्मविश्वास कमी उत्साह जास्त अशा पद्धतीचं अपील पंचाने फेटाळून लावलंय आणि सांघिक धावसंख्या याही षटकामध्ये प्रतीक्षा करते आहे 42 धावांवर. आतापर्यंत 4 चेंडू निर्धाव त्यामध्ये 3 सफलता. सलग 3 चेंडूमध्ये 3 सफलता. त्यानंतरचा चौथा चेंडू आलाय डॉट. गणेश देठे मॅन फ्रॉम मुंबईचा. गोलंदाजी मार्कवरती गणेश
स्ट्रायकिंग इनला सज्ज होईल धीरज भोईर. नवी मुंबईचा हा देखील एक दिग्गज खेळाडू. मोठी जबाबदारी असेल त्याच्या खांद्यावरती. डुबणारी नौका किनाऱ्यावरती लावायची असेल या मॅचमध्ये. सुंदर फटका, ऑफ ड्राईव्हचा फटका आलाय एक्स्ट्रा कव्हरला. एक्स्ट्रा कव्हरचा डीपमध्ये आहे क्षेत्ररक्षक, जोपर्यंत चेंडूची परती करेल. एकेरी धावेने नवीन फलंदाज धीरज भोईरने धावांचा आगाज केलाय, धावांचं अकाउंट ओपन केलंय आणि बऱ्याच कालावधीनंतर धावसंख्या एका पावलाने पुढे सरकली आहे. 43 धावांवरती. 43 धावा असा धावफलक. 4 गड्यांच्या मोबदल्यात. अमोल अमोल या चेंडूवर विकेट निघाला जर तर 1001 रुपये मांगेरी सांबारी यांच्याकडून आलेले आहेत. या चेंडूमध्ये जर विकेट मिळवली तर 1000 रुपये गणेश देठे 1000 रुपयांचा चेंडू घेऊन ऑफ तुमच्या बराचसा बाहेर. कट करण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू वेगावरती सॉर होऊन जलद गती मारा. गोलंदाज गणेशचा चेंडू तेज तरार गेलाय एसटी रक्षकाच्या गोदीमध्ये. परिणामतः या चेंडूचा शेवट हा निर्धाव चेंडू म्हणून गणला जात. सांघिक धावसंख्या धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात 5 षटकांच्या सांगते अखेरीस 43 धावा. अमोल मित्रांनो, 6000 लोक आपल्याला यूट्यूबवरती लाईव्ह पाहत आहेत. बाबा परब मित्रमंडळ आणि मालवण स्पोर्ट्स असोसिएशनला धन्यवाद देत आहेत. काल 1.5 लाख लोक होते. इंडिया क्रिकेट लीगमधील प्रथम वेबसाईट टेनिस इन या माध्यमातून हे आपल्याला प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. बाबा परब यांना धन्यवाद. धन्यवाद शिंदे सर. प्रारंभीच्या पहिल्या इनिंगच्या 5 षटकांचा खेळ आपण पाहिलाय. 5 षटकामध्ये आल्यात केवळ धावफलकावरती 43 धावा. पहिल्या इनिंगचं अंतिम अर्थातच 6वं षटक घेऊन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती सज्ज होईल. कृपया नाव सांगा गोलंदाजचं. राजा प्रभू आणि संधू मटकर, आपण कुठे असाल तर कृपया व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. सन्माननीय राजा प्रभू, सन्माननीय संधू मटकर, आपण कृपया व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. रेहान राजापूरकर नामक गोलंदाज व्यक्तिगत कोट्यातलं पहिल्या इनिंगचं अंतिम षटक अर्थातच 6वं षटक पेश करण्यासाठी ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडून पंचांच्या उजव्या हाताकडून. धीरजचा फटका हवेमध्ये, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. गोलंदाज सुरेख झेल टिपलाय. माघारी जावं लागेल धीरज भोईला. विकेट मिळालाय 5वा. सांघिक कामगिरीच्या जोरावरती क्षेत्ररक्षण करणाऱ्या सागर किनारा दांडी संघाला. जगमाचा तो व्हिडिओ खूप फेमस झाला होता. जगमा शराब भी क्या चीज़ बनाई है बनाने वाले ने, पीने वाले को छोड़कर सबको पता चलती है कि इसने पी ली है. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या इनिंगचा आपण अंतिम षटक पाहतोय. ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडून गोलंदाज रेहान राजापूरकर सज्ज झालाय. विकेटचं पतन झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय चंदन. अमोल पंकज सादिये यांच्याकडून हॅट्रिकसाठी पुन्हा 2000 रुपये आलेले आहेत. एक हॅट्रिक त्यांची इथे झालेली आहे. अजून एका हॅट्रिकसाठी 2000 रुपये आलेले आहेत. रेहान गोलंदाजी मार्कवरती डावखुरा शैलीदार फलंदाज आपण स्ट्रायकिंग एंडला पाहिल्यात भूषण पाटील, जो कोहिनूर हिरा म्हणून ओळखला जातो. भूषण पाटीलला अजूनही सूड सापडला नाहीये. चेंडूंचा अमोल, एक कालावधी स्वागत खूप करून कमी आहे. घेऊया. टार्गेट सन्माननीय सेट राजा करावं लागेल. प्रभू, सन्माननीय संधू मटकर यांचं स्वागत नितीन तोडरकर यांनी पुष्पगुच्छ देऊन करावं असं मी त्यांना विनंती करतोय. धावसंख्या सन्माननीय राजा प्रभू, सन्माननीय संधू मटकर यांचं खूप खूप स्वागत. पहिल्या इनिंगचे अखेरचे 4 चेंडू मात्र बाकी असतील. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय रेहान राजापूरकर. स्ट्रायकिंग एंडला चंदन नाईक, मॅन फ्रॉम गोव्याचा हा दिग्गज खेळाडू. और पे चेंडू बॅटच्या मधोमध, चेंडू बराच काळ हवेत
आणि चेंडू सीमारेषी आलाय पलीकडे. लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर आलाय षटकार चंदनच्या बॅट मधून. हा षटकार पाहून तीन चेंडूसाठी टार्गेट सेट करावं लागेल 50 धावा प्रथम फलंदाजी करतानाच. ऑफ्टमच्या बराचसा बाहेर. क्रिकेटच्या सांकेतिक भाषेमध्ये या चेंडूला आपण पंजाब टू हरियाणा असं संबोधतो, वाशी टू काशी असं देखील संबोधतो. गोलंदाजाला दंडित केलंय आणि एका दंडात्मक धावेने सांघिक धावसंख्या धावफलकावरती सरकते 51 धावांवर. पहिल्या इनिंग मधील अंतिम षटकातील 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. तेज तरार, डोळ्यांची पापणी लवते न लवते जलद गती मारा. आता मात्र गोलंदाज रेहान राजापूरकरचा दर्जेदार गोलंदाजी, नियंत्रित गोलंदाजी. तुम्ही जर का बोलत असाल तर जिभेवर नियंत्रण, गाडी चालवत असाल तर वेगावरती नियंत्रण, आणि क्रिकेट खेळत असाल, गोलंदाजी टाकत असाल तर चेंडूवरती नियंत्रण असणं खूप गरजेचं. गोलंदाजी मार्गवरती रेहान. सुंदर चेंडू यावेळेला बाहेर काढला होता. गुड लेग स्पॉटवरून चेंडू बाहेर निघाला. चेंडू सोबत छेडखानी करण्याचा प्रयत्न चंदन नाईकचा. चंदनला मात्र गोलंदाजाने दाखवून दिलंय, जर का एक चेंडू तुझा असेल तर निश्चितपणाने दुसरा चेंडू माझा असेल. कारण चंदनने याच गोलंदाजाला देखील एक मोठा फटका लगावला होता आणि त्यानंतर कमबॅक केलं या गोलंदाजाने. रेहान राजापूरकर बहुधा पहिल्या इनिंगमधला अंतिम चेंडू घेऊन ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडून स्ट्रायकिंग एंडला चंदन नाईक, मॅन फ्रॉम गोवा. बॅटची कडा, 2 क्षेत्ररक्षकांची दरी भेदण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून पहिली धाव तर जलद गतीने. दुसऱ्या धावेसाठी भूषण पाटील क्रीजच्या बाहेर पावलं काढतोय. मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडवरून चंदन नाईकचा आलाय नकार आणि एकेरी धावेने सांघिक धावसंख्या धावफलकावरती झळकते 52 धावा. विजयासाठी 53 धावांचं लक्ष दिलंय बलाढ्य असलेल्या सागर किनारा दांडी संघासमोर. 53 धावांचं आव्हान सागर किनारा दांडी संघ पूर्ण करेल की आरवी कोरगाव गोवाचा गोलंदाजीचा विभाग 36 चेंडूमध्ये 53 धावांचा बचाव करण्यासाठी सक्षम ठरेल? काय घडेल या मॅच मध्ये? मायक्रोफोनवर होईल बदल. मायक्रोफोनवर आमचे सहकारी समालोचक आपल्या सोबत जोडले जातील. श्याम वाक्कर, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा, पाहत रहा. बाबा परब मित्रमंडळाच्या डे नाईट औरंग बेसबॉल क्रिकेट स्पर्धेचा हा थरार. मी या ठिकाणी थांबतोय, तुम्ही थांबू नका. धन्यवाद. बाप्पा काळशेकर यांनी ठेवलेलं हॅट्रिकचं पारितोषिक गणेश देठे यांना मिळालं होतं. मी गणेश देठे यांना विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक लीलाधर पराडकर यांच्या शुभ हस्ते आपण स्वीकारायचं आहे. गणेश देठे. दांडी या संघातील गणेश देठे यांच्यासाठी हे पारितोषिक आहे. दांडीवरील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व लीलाधर पराडकर यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक स्वीकारायचं आहे. 4000 रुपये. बाप्पा काळशेकर यांच्याकडून 2000 रुपये, पंकज सादिये यांच्याकडून 2000 रुपये आलेले आहेत. आपण हे पारितोषिक स्वीकारा. अभिनंदन गणेश देठे. गणेश जी, 4000 रुपये मिल गए, कैसे कैसे लगता है? बहुत अच्छा फील हो रहा है. ओके, ऑल द बेस्ट. प्रेक्षकांना एक सूचना आहे, काही महत्त्वाच्या महनीय व्यक्ती या ठिकाणी येणार आहेत व्यासपीठावरती. त्यामुळे गेटच्या समोर ज्या मोटरसायकल लावलेल्या आहेत तिथून 4 व्हीलर आतमध्ये येणं अशक्य होतं आहे. तर कृपया गेट समोरील मोटरसायकल आपापल्या बाजूला काढून लावाव्या, पार्किंग कराव्यात, अशी आपल्याला नम्र विनंती आहे. सर, काही महनीय व्यक्ती या व्यासपीठावरती या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी थोड्याच वेळात येणार आहेत. आपण आपल्या मोटरसायकल गेट समोर लावलेल्या आहेत त्या कृपया बाजूला पार्किंग करा, अशी आपल्याला बाबा परब मित्रमंडळ यांच्या वतीने विनंती आहे.
श्याम. सर पुढच्या सामन्याची नाणेफेक करून घ्या. मान्यवरांच्या शुभ असते. रोहित स्फुट वेंगुर्ला आणि पोलीस बॉयज मालवण. दोन्ही संघाचे कर्णधार या टॉससाठी टॉस का बॉसमध्ये नाणेफेक होईल आमच्या मान्यवरांच्या शुभ असते. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. फलंदाजी करणारा संघ असेल सागर किनारा दांडी संघ, एकीकडे आरबी कोरगाव गोवा संघ. खुर्ची मागे घ्या. खेळाडूंना विनंती आहे, कृपया चेअर घेऊ नका, तिथे मागे ठेवा प्लीज. आपण डगआउट मध्ये बसायचं आहे खेळाडूंनी. रोहित स्पोर्ट्स विरुद्ध पोलीस बॉयज मालवण हा पुढील सामना. याची नाणेफेक भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आदरणीय अशोकजी, आपल्याला विनंती आहे, आपण ही नाणेफेक करायची आपल्या शुभ हस्ते. रोहित स्पोर्ट्समध्ये कृष्णा सातपुते आहे, असे हाय व्होल्टेज प्लेयर आहेत तिथे, आणि हा सामना पण, आणि त्यांच्या समोर आपले मालवणचे पोलीस बॉयज आहेत. पोलीस फौजपटा मगाशी पण आला होता, आताही येणार आहे. त्यामुळे हा सामना फारच इंटरेस्टिंग होणार आहे. मी विनंती करतो अशोकजी सावंत साहेब यांना, आपण रोहित स्पोर्ट्स कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत, शुभेच्छा आपल्याला. अशोक सावंत साहेब प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. बाबा परब, आपल्याला विनंती आहे. मालवण पोलीस बॉयज कर्णधार, कृपया आपण त्वरित प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. मालवण पोलीस बॉयज विनायक राणे साहेब, आपणही. अभि गावडे, आपणाला विनंती आहे, आपण कृपया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. हा आजच्या दिवसातील सेकंड राऊंडमधील पहिला सामना. कुडाळवरून आलेले सर्व मान्यवर त्यांनी कृपया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. सुनील धुरी, सर्व जे व्यासपीठावरती मान्यवर आहेत, कुडाळवरून आलेले आहेत, खास या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी, त्यांनी कृपया या ठिकाणी उपस्थित राहावं. पोलीस बॉयज मालवण संघाचा कर्णधार, आपली वाट इथे पाहतोय आम्ही. पोलीस बॉयज मालवण संघ कर्णधार श्याम. हां सर, थँक्यू. विकी भोईर गोलंदाजी मार्गवर. यावेळी मात्र हुकचा फटका येतोय आणि चेंडू चाललाय फाईन लेग क्षेत्रामध्ये सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. क्या बात आहे, चांगला फटका. पोलीस बॉयज आणि रोहित स्पोर्ट्स यांच्यामध्ये नाणेफेक होती आहे. पाहूयात कोण जिंकतोय. नाणेफेकीचा कौल गेलाय. रोहित स्पोर्ट्स काय घेणार आहात आपण? फिल्डिंग घेणार आहेत. रोहित स्पोर्ट्सचे कर्णधार यांना सांगू इच्छितो, आपल्या समोर पोलीस बॉयज संघ आहेत. मगाशी इथे पोलीस पाटा आला होता, तर आपल्याला प्रेशर वगैरे नाही ना? नाही प्रेशर कसला आहे, आम्ही इथे खेळायला आलोय. मी गंमत केली आपली. आपला खेळ पाहण्यासाठी आम्ही पण उत्सुक आहोत. आपल्यामध्ये मोठमोठे प्लेयर्स आहेत आणि समोर आमचा नौका संघ आहे. तर हा सामना पाहायला प्रेक्षक उत्सुक आहेत. तर आपल्याला समोरच्या संघाबद्दल काय वाटतं? नाही, क्रिकेटमध्ये कोण असं बोलू शकत नाही की कोण स्ट्रॉंग आहे आणि कोण आहे. आम्ही मगाशी जसा खेळ केला तसाच आता पण खेळायचा प्रयत्न करू आणि चांगला खेळ तो जिंकेल. लाईट्सबद्दल आपल्याला काय वाटते? खूप चांगली लाईट्स आहे. विकेटवर प्रॉपर लाईट आहे, त्यामुळे बॅटिंगला बॉल दिसतोय आणि मजा येते एकंदरीत. पब्लिक पण आता आली, दुपारच्या मॅचला नव्हती, तर त्यामुळे आता ॲटमॉस्फिअर पण क्रिएट झाला आहे. मजा येईल खेळायला मॅचमध्ये. झी मराठीवरच्या सिरियल संपत आल्या आहेत, त्यामुळे पब्लिक आता वाढणारच आहे. शुभेच्छा तुम्हाला. पोलीस बॉयज मालवण, आपल्याला मोठा संघ समोर आहे, परंतु टेन्शन प्रेशर न घेता आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट आहे की मालवण आपल्या सोबत आहे. आपल्याला काय वाटतं? बरोबर आहे. आम्ही जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू आणि आम्हाला खूप आनंद वाटतो की एवढ्या मोठ्या चांगल्या टीमबरोबर आम्हाला खेळण्याचा इथे चान्स भेटलेला आहे. आम्ही नक्कीच या संधीचं सोनं करू आणि चांगला परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न करू. मला वाटतं की मालवणचं पब्लिक आता वाढत चाललेलं आहे आणि आपल्या सामन्याला एवढं पब्लिक
आणि लाईट्समध्ये हे टोपीवाला बोर्डिंग मैदान, काय भावना आहेत आपल्या? भावना एवढ्याच आहेत की चांगला स्कोअर करण्याचा प्रयत्न करू इथे आम्ही, कारण सगळी पब्लिक इथे आलेली आहे मॅच बघायला आमची, आणि उत्सुक असेल की पोलिसांचा कशा प्रकारे गेम असेल, जास्त लक्ष असेल आमच्यावरती, आम्ही चांगला परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न करू. आपल्याला बक्षिसांची इथे नक्की खैरात होणार आहे. शुभेच्छा तुम्हाला. मान्यवरांना सर्वांना धन्यवाद देतो. आपण कृपया व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायला हरकत नाही आहे. धन्यवाद. धन्यवाद अशोकजी. श्याम. थँक्यू सर. गेन अंदर दंडी बाहेर. अजून एक विकेट या ठिकाणी मिळवतोय तो गोलंदाजी मार्कवरती विकी भोईर. मैदानामध्ये पहिल्याच षटकामध्ये 2 मोठे हादरे देतोय. पहिला गडी मिळवला होता तो फरदीनच्या स्वरूपात. फरदीन हा एक चांगला खेळाडू, फरदीन काझी नवी मुंबईचा खेळाडू, त्याला मैदानाच्या बाहेर पाठवलं. त्यानंतर आला होता आकाश चिंगारिया, एक टेनिस क्रिकेट जगतातील मोठं नाव, त्याला देखील मैदानाच्या बाहेर पाठवलं त्याने आणि कमबॅक करतोय. 53 धावाचा पाठलाग करताना या ठिकाणी लडखडती पारी आपल्याला सुरुवातीला पाहायला मिळते. ती फलंदाजी करणारा संघ म्हणजे सागर किनारा दांडी संघ. अरबी कोरगाव गोवा कमबॅक करायला लागलाय. पहिल्या सुरुवातीच्या षटकामध्ये बाबा मॅजिक ओव्हर, पहिलं षटक या इनिंगमधलं आहे, जे बाबा मॅजिक षटक ज्याला म्हटलं जातं ते षटक या ठिकाणी पेश करतोय विकी भोईर. खूप चांगली गोलंदाजी करतोय आणि बाबा जसं आमचा मॅजिक आहे त्या पद्धतीचं हे मॅजिक षटक हाताळतोय तो विकी भोईर. आता स्ट्राईकवरती फलंदाज असेल सागर. यावेळी मात्र धावबाद होईल का? धाई त्या ठिकाणी आहे, क्षेत्ररक्षक आहे, बॅकअप चांगलं होतं, 1 धाव मिळेल. लेगबाईचा इशारा पंचांकडून येतोय. पहिलं षटक खूप सुंदर षटक विकी भोईर याचं पाहायला मिळालं. पहिल्या षटकानंतर धावसंख्या आहे फक्त 5 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली विकीकडून. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. तो फलंदाजी करणारा संघ म्हणजे सागर किनारा दांडी संघ. आमचे सर्व दांडीचे जे मित्र परिवार आहेत त्यांचा हा संघ असेल मैदानामध्ये. तर दुसरीकडे आरबी कोरगाव गोवाचा संघ, विनोदजी हरमलकर साहेब यांचा हा संघ. आरबी हे त्यांच्या मुलीचं नाव आहे. आणि श्याम, एक पारितोषिक आलंय. श्याम, बोला बोला. योगेश तोडणकर, अमित आडवलकर यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आलंय सलग 3 षटकारांसाठी. सलग 3 षटकारांसाठी या पूर्ण सामन्यामध्ये योगेश तोडणकर आणि अमित आडवलकर यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. धन्यवाद. श्याम. दुसरं षटक बॅटर चॉईस पॉवर प्लेचा इशारा पंचांकडून येतोय. म्हणजे या षटकामध्ये तुफानी हाणामारी होईल हे पाहायला मिळेल, कारण पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या. त्यामुळे लगेचच दुसरं षटक बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा इशारा पंचांकडून येतोय. लुटलोवालं षटक असेल. कोण गोलंदाज असेल गोलंदाजी करण्यासाठी? धीरज भोईर. सुरुवातीचं षटक विकी भोईर. आता मात्र धीरज भोईर हा गोलंदाजी मार्कवरती येईल. हा देखील एक गुणवान गोलंदाज आहे टेनिस क्रिकेट जगतातील. हे देखील एक मोठं नाव, मॅन फ्रॉम पनवेल. तर स्ट्राईकवरती फलंदाजीसाठी बंटी बद्रिके खेळण्यासाठी सज्ज. हुकचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. किती धावांसाठी पंचांचा इशारा येतोय पाहूया. पंचांचा इशारा येतोय 4 धावांचा. क्या बात आहे. बंटी बद्रिकेच्या बॅटमधून एक चांगला फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि 4 धावांची धावसंख्या वृद्धिंगत होताना दिसेल. ती 2 गड्यांच्या मोबदल्यात 9 अशी धावसंख्या. 53 धावांचा पाठलाग करताना सुरुवातीला
3 षटकामध्ये 39 धावा आल्या होत्या पहिल्या इनिंगचा विचार केला तर. त्यानंतर 3 षटकामध्ये फक्त धावा आल्या 13 धावा, म्हणजे कमबॅक केलं होतं गोलंदाजाने. खूप चांगली गोलंदाजी केली होती आरबी कोरगाव. श्याम, तुला मी थांबवतोय जरा. इथे एक मोठं बक्षीस आलंय, 10,000 रुपये बक्षीस आलंय. सलग 3 षटकारासाठी बाप्पा काळसेकर आणि विली डिसोजा यांच्याकडून 10,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. श्याम, थँक्यू सर. अरबी कोरगाव गोवा संघच्या वतीनं गोलंदाजी मार्कवरती दिसतोय आपल्याला गोलंदाज धीरज भोरी. स्ट्राईकवरती असेल सागर. या चेंडूवरती बॅकफुटवरती जाऊन कव्हरच्या दिशेने चेंडू खेळतोय. त्या ठिकाणी डीप कव्हरला प्रोटेक्शन आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. चांगलं कमबॅक गोलंदाजाचं. बंटी बद्रिके प्रहार करण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला रोखलं होतं. त्यानंतर स्ट्राईकवरती आला होता सागर. आता जो स्क्रीनवरती आपल्याला दिसला होता, ज्याच्याजवळ चेंडू गेला होता, तो होता गौरेश नागवेकर. गौरेश नागवेकरला मालवण बोर्डिंग ग्राउंड कधीच विसरू शकणार नाही, आम्ही पण विसरू शकणार नाही. 2019 मधली जी करामत त्याने केली होती ती थोड्या वेळाने सांगेल. तोपर्यंत जाऊया मैदानाच्या दिशेने. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी होते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज धीरज भोईर खूप चांगली गोलंदाजी करतोय. डॉट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या आहे तिथेच, म्हणजे फक्त 10 अशी धावसंख्या. 53 धावांचा पाठलाग करताना दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. स्ट्राईकवरती फलंदाज असेल सागर. यावेळी एक देखणा फटका, एक हुकचा फटका या ठिकाणी पाहायला मिळतो आणि चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. बंटी बद्रिकेच्या बॅटमधून एक आपल्याला मोठा फटका पाहायला मिळतो. मॅन फ्रॉम कालापूर रायगडचा हा खेळाडू खूप चांगली फलंदाजी करताना मैदानामध्ये दिसतोय. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका मारण्याचा प्रयत्न, पण यावेळी चांगलं कमबॅक. ते गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज धीरज भोईर याचं. दुसऱ्या षटकाची समाप्ती होते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या असेल 2 गड्यांच्या मोबदल्यात 16 धावा, 53 धावांचा पाठलाग करताना, म्हणजे आता मात्र 24 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी 37 धावांची गरज. 24 चेंडू 37 धावा. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 16 अशी धावसंख्या. 53 धावांचा पाठलाग करताना गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आपल्याला दिसतोय, ज्याने पहिलं षटक खूप चांगलं टाकलं होतं तोच विकी भोईर गोलंदाजी मार्कवरती. आणि त्याच्या समोर फलंदाज असेल सागर रणपिसे, मॅन फ्रॉम ठाणे. ठाण्याचा हा खेळाडू, ठाण्याचा चमचमता सितारा सागर रणपिसे खेळण्यासाठी सज्ज होतोय. त्याच्यासाठी क्षेत्ररक्षण खूप चांगलं सजवतोय तो गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विकी भोईर. यावेळी पुलचा फटका, क्षेत्ररक्षक आहे, काय डाईव्ह मारली होती सुमित डोंगडे. पुन्हा एकदा स्क्रीनवरती येतोय, चांगली डाईव्ह मारतोय पण थोडासा प्रयत्न कमी पडतोय त्याचा, पण टाळ्या वाजल्याच पाहिजे मित्रांनो. खूप चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी करतोय तो. टाळ्यांचा आवाज करून देणारं क्षेत्ररक्षण हे सुमित डोंगडे याचं यात पाहायला मिळतंय.
धावसंख्या वाढेल 2 धावांनिशी, ती 18 धावा. 53 धावांचा पाठलाग करताना म्हणजे अजूनही 35 धावांची गरज असेल ही जिंकण्यासाठी उरलेल्या 23 चेंडूमध्ये. पुन्हा एकदा यावेळी फटका बसलाय आणि मैदानाच्या बाहेर यावं लागेल सागर रणपिसेला. बॅक टू द पॅव्हिलियन. यस डीजे. आता मात्र मैदानामध्ये पावलं ठेवतोय महेश चिंदवणकर. मॅन फ्रॉम परेल मुंबईचा हा खेळाडू खूप चांगली फलंदाजी करतो. 2012 मध्ये जी स्पर्धा झाली होती याच मैदानावरती सन्माननीय राजन वराडकरजी आयोजित ती क्रिकेट स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये काय फलंदाजी केली होती याने. आता तब्बल 10 वर्षानंतर पुन्हा एकदा या मैदानावरती त्याची फलंदाजी पाहण्याची संधी बाबा परब मित्रमंडळ आणि मालवण क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळतंय. दिवस रात्र प्रकाश झोतातील हा सामना मैदानामध्ये. आज स्पर्धेचा दुसरा दिवस, एक अति महत्त्वाचा सामना मैदानामध्ये चालू आहे. यावेळी पहा किती चांगला फटका आल्या आल्याचा पुश करतोय पॉईंटच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेनिशी धावसंख्या वाढताना दिसेल ती 19 धावा आणि गडी बाद झाले आहेत ते 3 गड्यांच्या मोबदल्यात 19 धावा. आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ती विकी भोईर यांच्याकडून. खूप चांगली गोलंदाजी करतायत. आत्ता मात्र स्ट्राईकवरती असेल पुन्हा एकदा बंटी. बंटी खूप चांगली फलंदाजी करत होता. बऱ्याच वेळानंतर त्याला स्ट्राईक मिळत आहे. थोडासा प्रॉब्लेम होतो या ठिकाणी रनिंगमध्ये. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला दिसतोय तो विकी भोईर. यावेळी फटका फसलाय की काय. नो मॅन लँड्स म्हणजे निर्जन स्थळी जाऊन चेंडू पडतोय. त्या ठिकाणी किरण पवार बघा किती वेगाने येतोय. काय चांगली फेकी केली आहे, खूप चांगली फेकी अपील होत आहे. पण पंचांची करडी नजर आहे त्याच्यावरती. कौतुक करावं लागेल किरण पवारचं. काय फेकी केली होती. हल्लीच्या मोसमामध्ये बराच फॉर्ममध्ये असलेला हा खेळाडू आज मात्र गोल्डन डकचा शिकार झाला. पण क्षेत्ररक्षणामध्ये कमाल करतोय. कमाल धमाल बेमिसाल असं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये पाहायला मिळतंय ते किरण पवार यांचं. धावसंख्या वाढताना दिसेल 21 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. सुंदर क्षेत्ररक्षणाचा नजराणा. आणि आमचे यूट्यूब जे लाईव्ह मॅच पाहत होते मगाचपासून एक सारखा प्रश्न विचारत होते, किरण पवारचे मॅच कधी आहे, किरण पवारचे मॅच कधी आहे. पण पहिल्याच चेंडूवरती किरण पवार बाद झाला. सर्व दर्शक आमचे नाराज झाले. पण क्षेत्ररक्षण पहा किती सुंदर करतोय. पंचांचा इशारा येतोय तिसऱ्या पंचांकडे. तिसऱ्या पंचांची मागणी होते. जाऊया तिसऱ्या पंचांकडे. आमचे तिसरे पंच या ठिकाणी उपस्थित आहेत. मंगेश धुरी. काय घडतंय, काय बिघडतंय मैदानामध्ये ते पाहायचं आहे. नॉट आऊटचा इशारा येतोय पंचांकडून. खूप चांगली रनिंग बिटवीन द आपल्याला विकेट पाहायला मिळते. आणि त्याचप्रमाणे कौतुक करावं लागेल त्या आमच्या पंचांचं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या उमेशजी मांजरेकर आणि दीपक धुरी यांच्यासाठी. काय केवढी नजर, त्यांची करडी नजर मैदानामध्ये. यासाठी अशा पद्धतीची सुविधा असायला पाहिजे. आणि बाबा परब यांचं मी धन्यवाद मानतो की आज या स्पर्धेसाठी त्यांनी जवळजवळ 5 कॅमेरे या स्पर्धेसाठी लाईव्ह प्रेक्षेपणासाठी ठेवलेले आहेत. अक्षय कदम यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं आहे. अक्षय कदम. आणि आमचे मित्र मंदार शेटिये या ठिकाणी आलेले आहेत, ज्यांचे बरेच व्हिडिओ आपण पाहता. ते मंदार शेटिये या ठिकाणी उपस्थित आहेत. मंदारजी आपलं स्वागत आहे या स्पर्धेदरम्यान.
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती विकी. पुन्हा एकदा हुकचा फटका मारण्याचा प्रयत्न, पण काय गोलंदाजी करतोय हा गोलंदाजी मार्कवरती विकी भोईर. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. खूप चांगली गोलंदाजी मैदानामध्ये पेश करतोय आणि त्याच्या समोर फलंदाज आहे बंटी बद्रिके. धावसंख्या आहे तिथेच थांबलेली दिसते. 21 अशी धावसंख्या 53 धावांचा पाठलाग करताना. पुन्हा एकदा पहा किती चांगली गोलंदाजी मैदानामध्ये पेश करतोय. चांगली गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी. आणि मित्रांनो, विकीची गोलंदाजी जर तुम्हाला आवडली असेल तर टाळ्या ह्या वाजायलाच पाहिजे. आणि पहा स्क्रीनवरती आपल्याला दिसतंय की बॉल हा स्टंपला स्पर्श झाला होता पण बेल्स पडल्या नाहीत, त्यामुळे नॉट आउट राहील फलंदाज. क्या बात आहे, बॅड लक विकी भोईर. 3 षटकाची समाप्ती होते या ठिकाणी. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात 22 धावा 53 धावांचा पाठलाग करताना. आता चेंडू शिल्लक असतील 18 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 31 धावांची. 18 चेंडू 31 धावा. तोपर्यंत जाऊया, आमचे सहकारी या ठिकाणी मालवणीचे बेताज बादशाह आमच्या सोबत बसले आहेत, बादलजी चौधरी. जिंकतले की दुसऱ्या बाजून महाराष्ट्रकरी जिंकतले. सगळे महाराष्ट्रवाले म्हणतात की महाराष्ट्र म्हणजे देवबाग जिंकाने, दुसऱ्या बाजून गोयकारी म्हणतात गोवा जिंकाने. माका विचारशीत तर श्यामा आमचा याकच असता, कोणाची पेट्टा दाढी आणि त्याच्यावर कोण पेटयता इडी. मार्च 2019 ला सर सामनो टाय झालेलो. आज 24 मार्चाक सुद्धा परत एकदा सामनो टाय होऊचो आणि सुपर ओव्हर बघूक मिळाची. 2019 मध्ये जी काय करामत केली गौरेश नागवेकरनी, ती करामत परत बघण्यासाठी सगळे आतुर असत. परत एकदा सामनो अगदी तसोच रंगलो. गोयकारी विरुद्ध महाराष्ट्रवाले. 53 रन्सांचो पाठलाग. पहिल्या 3 ओव्हरींचो खेळ झालो समाप्त. 18 चेंडूंचो अजून खेळ शिल्लक. 31 रन्सांची गरज असताना स्ट्रायकर यांच्या दिशेन बंटी बद्रिके आणि नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन महेश चेनवणकर. महेश चेनवणकरचा जेव्हा गावाचा उल्लेख होता, प्रत्येक खेळाडूंच्या जेव्हा गावाचा उल्लेख होता, महेश परेलचो ह्या सांगला जाता, पण महेश आमच्या चेनवणचो. वालवलीच्या बाजूक कवठेच्या बाजूक असलेलो चेनवण. बाबूधुरी तुमची गरज असा, जरा बाबूधुरी तुमची गरज असा. एका निसर्गरम्य गावातलो पाताळेश्वराचा आशीर्वाद घेऊन, माऊलीचा आशीर्वाद घेऊन महेश चेनवणकरने गाव सोडलो. आणि ह्यो चेनवण सोडल्यानंतर परेलमध्ये त्याचा नाव लौकिक, सध्या टेनिस जगतावर खूप मोठा नाव. आणि श्यामा 10 वर्षांनी आपण महेशला बघतो, पण 10 वर्षापूर्वी जसं होतो तसंच आज सुद्धा. म्हणजे काय खाता आणि कसा पचवता. 10 वर्षात इतको फरक झालो की तू देवली संघाचो आधारस्तंभ होतोस, मी वालाव संघाचो आधारस्तंभ होतो. आज आमका 11 नाही 15 मध्ये घेतीत की नाही शंका. अठरा चेंडू आणि 31 रन्सांची गरज असताना जाऊया परत एकदा मैदानाच्या दिशेन. स्ट्रायकर यांच्या दिशेन बंटी, नॉन स्ट्रायकर एंडवर बुमरो. बॉलिंग मार्कवर गौरेश नागवेकर. गोवा एक्सप्रेस, पेडणे एक्सप्रेस बॉलिंग मार्कवर. चौथ्या ओव्हरीची सुरुवात. पहिलो चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅटची कट घेऊन चेंडू गेलो की नाही बघूया. पंचांची खुणा येतली. 1 रन मात्र मिळालो. या एकेरी रनसांनीची धावसंख्येत बदल. धावसंख्येत 23 रन्सावर 23. पाठलाग चालू असा तो 53 रन्सांचो. आणि पाठलाग चालू असताना गौरेश नागवेकर परत एकदा मालवण बोर्डिंग मैदान आणि गौरेश नागवेकरचा नाता अधोरेखित होताना. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सुद्धा गौरेश नागवेकरने खूप सुंदर गोलंदाजी केली. तोच गौरेश नागवेकर तुमका परत एकदा दिसता स्क्रीनवर बाबा परब मित्रमंडळाच्या स्पर्धेत.
मगाशी जी तारीख आठवली, परत एकदा 30 तारीख तुमच्या माहितीसाठी 22 मार्च 2019 याच मैदानावर रंगलेलं सामनो आणि त्या सामन्यात अमोल जमदाडेने केलेलं समालोचन. खरोखरच अमोल त्या सामन्यामुळे अमोल जमदाडे ह्या नाव सुद्धा 7 समुद्रापार पोचलं. आमका अभिमान असा ही स्पर्धा आमका बाबा परब मित्रमंडळाने दिली. त्या स्पर्धेमुळे श्याम वक्कर, बादल चौधरी, प्रदीप देऊलकर, अमोल जमदाडे सारखी नावा कॉमेंटेटर ह्या नात्यानं 7 समुद्रापार पोचली. तीच स्पर्धा परत एकदा तुमच्या समोर धावसंख्या स्थिरावलेली 53 रन्सांचा पाठलाग करताना 23 रन्सावर. फटको सुंदर डीप मिडविकेटच्या दिशेने फिल्डर सुमित चेंडूच्या खाली. परत एकदा प्रयत्न दिसता सुमितचं, बघूया काय येता पंचांचो इशारो. खूपच सुंदर झेल, कॅच ऑफ द इव्हनिंग म्हटलं तर वावग्या ठराने इतको सुंदर झेल. सुमित डोंगरे थैसर टिपताना तिसरा कलाम लागला सांघिक 23 रन्सावर. शकतात कोलवा टप्प्याचा चेंडू होतो महेश चनवणकर स्ट्रायकर यांच्या दिशेने डीप स्क्वेअर लेग डीप मिडविकेटवरून मारण्याचा प्रयत्न होता. कनेक्शन खूपच सुंदर होता. शेवटच्या क्षणी सुमित डोंगरे त्या चेंडूच्या खाली इलो. चित्त्याची चपळाई दाखवल्यान झेप घेतल्यान चेंडूवर आणि एक सुंदर झेल. षटकार मारण्याच्या नादात महेशच्या नावाचा लागलेला कलाम. करूक गेलो नरकासूर, तयार झालो संकासूर, या मालवणी म्हणीची आठवण इली. धावसंख्या स्थिरावलेली 23. पाठलाग चालू असा 53 रन्सांचो. 16 चेंडू आणि 30 रन्सांची अजून गरज. स्टील रिक्वायर्ड 30 फ्रॉम जस्ट 16 बॉल्स. 16 चेंडू 30 रन्सांची गरज. मैदानावर चालू असलेलो पाठलाग. सागर किनारा दांडी संघ आणि आरवी कोरगाव संघ दोनही संघाचे मालक आमचे जवळचे मित्र, आमचे मार्गदर्शक, या दोनही मालकांचा मनपूर्वक स्वागत असा. पंकजजी तुमचा सुद्धा स्वागत असा सागर किनारा दांडी संघासाठी. दांडी संघातल्या प्रत्येक खेळाडूचा आणि पाठीराख्यांचा मनपूर्वक कौतुक असा. कारण दांडी गावातल्या एरियातल्या सगळ्या व्यक्तींनी एकत्र येऊन हा संघ मैदानावर उतरलो. दुसऱ्या बाजून आरवी कोरगाव संघ विनोदजी हरमलकर यांच्या मालकीचा हे संघ मालवण बोर्डिंग मैदानावर. गौरेश नागवेकरचो वेगवान चेंडू. लॉंगॉनचं फिल्डर मिड ऑन पर्यंत जातात. पूर्वी सुमित डोंगरे येतात. 2 रन्स काय रोखू शकणार नाही. ह्या 2 रन्सांची धावसंख्येत बदल. धावसंख्या स्थिरावली पाव शतकावर 25 रन्सावर. 53 रन्सांचो पाठलाग आणि 53 रन्सांचो पाठलाग करताना चौथ्या ओव्हरीच्या 3 चेंडूंचा खेळ झालो समाप्त. टेनिस क्रिकेटवर सुद्धा काही उच्च शिक्षित खेळाडू असत. त्यामध्ये योगेश पेंडकर केमिकल इंजिनियर, मयूर बागमारे इंजिनियर आणि बॉलिंग मार्कवर असणारो गौरेश नागवेकर बीएड असणारो खेळाडू. आणि आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा असत. गोवा राज्याचो एक गुणवान शिक्षक म्हणान तुका आम्ही बघण्यासाठी सगळेजण आतुर असो. चौथ्या ओव्हरीच्या 3 चेंडूंचा खेळ समाप्त. धावसंख्या 25 रन्सावर. बंटी बद्रिकेचो फटको खूपच सुंदर होतो, पण लॉंगॉनच्या दिशेने फक्त 1 रन्स मिळण्याची शक्यता. 1 रन्सावर समाधान. किरण पवार स्क्रीनवर दिसलो. किरण पवार कडून अपेक्षा होते तोच किरण पवार बॅटिंगमध्ये निराशा जरी केली, पण त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षणात 1-2-3 वेळा त्यांनी केलेली फिल्डिंग खूपच सुंदर. आणि त्यानंतर डीप मिडविकेट डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने सुमित डोंगरेची आजची फिल्डिंग लाजवाब फिल्डिंग. म्हणजे फलंदाजी असो गोलंदाजी असो क्षेत्ररक्षण असो, हे खेळाडू प्रत्येक जागेवर ज्या जागेवर त्यांना लावलं जातं त्या प्रत्येक जागेवर आपल्या संघासाठी 100% नाही तर 101% योगदान देण्याचा प्रयत्न. 53 रन्सांचा पाठलाग चालू असा. धावसंख्या स्थिरावली 26 रन्सावर 26. 27 रन्सांची अजून गरज. गौरेश नागवेकर बॉलिंग मार्कवर. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक. 27 रिक्वायर्ड फ्रॉम जस्ट 14 डिलिव्हरीज. सुंदर चेंडू सन्मान दिलो गौरेश नागवेकरचे. हा चेंडू खूपच वेगवान चेंडू होतो आणि या वेगवान चेंडूवर ढिल्या हाताने खेळलेलो फटको. 1 रन्स फक्त मिळालो. एकेरी रन्सां धावसंख्येत थोडंसं बदल. 27 धावा अजून 26 रन्सांची गरज. मैदानावर चालू असलेला पाठलाग आरवी कोरगाव संघाचो 53 रन्सांचो. सागर किनारा दांडी संघाविरुद्ध खेळताना स्पर्धेत दानिश 11 देवबाग संघान सेमीफायनलमध्ये प्रवेश केलो. आज दुसरो सेमीफायनलिस्ट आपणाक मिळतलो. फटको फसलो. चेंडू हवेत. अनिकेत देसाई चेंडूच्या खाली. अनिकेतच्या सेफ हँड्समध्ये येऊन पडलेलो चेंडू. गोवा राज्यातल्या बेस्ट विकेट किपरांची जेव्हा चर्चा होता तेव्हा स्वप्नील मणिक बाबाच्या नावाबरोबरच अनिकेत देसाईचं नाव सुद्धा आवर्जून आठवता. टेनिस क्रिकेट आणि लेदर क्रिकेटचा हे बादशाह अनेक शतका ज्याच्या नावावर असत, 3 सेंचुरी ज्याच्या नावावर असत, असो अनिकेत देसाईच्या वड्यात येऊन पडलेलो चेंडू. वेगवान चेंडू होतो. ॲक्शन रिप्लेमध्ये बघा. बॅटची कड घेऊन गेलेलो चेंडू आणि अनिकेत देसाईचं
कॉल होतो, माइन माइन दॅट्स माइन. अनिकेतच्या वळ्यात पडलो चेंडू, लागला चौथा कलाम. धावसंख्या स्थिरावली 27 रनांचावर. 13 चेंडू आणि 26 धावांची गरज. वर्षापूर्वी आपल्या गोलंदाजीच्या जोरावर सगळी मैदानं गाजवली. टेनिस क्रिकेटवर एक भेदक गोलंदाज म्हणून ज्यांनी पावलं टाकली आणि बघता बघता क्रिकेटचो बादशाह बनान गेलो तोच राहुल जोगाडिया. गेल्या वर्षी धारगळच्या मैदानावर सीसी धारगळची 2 लाखाची स्पर्धा ध्रुव संघाक जिंकून देताना शेवटचा षटकार ज्यांनी मारून सामना संपवून दिलो तो राहुल जोगाडिया नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन. आणि राहुलला साथ देण्यासाठी प्रथमेश स्ट्रायकर यांच्या दिशेन. प्रथमेश म्हात्रे रायगडचो सुलतान स्ट्रायकर यांच्या दिशेने दिसताना डावखुरे हाताचो बॅटर. 1 चेंडूत 1 धाव आतापर्यंत. दुसऱ्या बाजून राहुल जोगाडिया अजून गोलंदाजीची सुरुवात करणं बाकी आणि बॉलिंग मार्कवर अंगद पाटील. आखो टप्प्याचो चेंडू फाईन लेगच्या दिशेने मारलेलो हुकचो फटको. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू आकांड्या पार, माटवा पार, गडग्या पार. पंचांचो इशारो येणं असा अपेक्षित. चौकार होतो की षटकार होतो 4 तर नक्कीच असत. पंच थैले लगतदार हिशेदार पोट हिशेदार बघतात आणि खुणा आमच्यापर्यंत, आमच्या पंचांपर्यंत, आमच्या तलाठ्यांपर्यंत. आज तलाठ्याच्या भूमिकेत गणेशजी राऊळ. गेल्या 2 दिवस गणेशजी राऊळ यांना आमच्या अमरड प्रीमियर लीग सारख्या एका देखण्या स्पर्धेमध्ये बघतो. त्या स्पर्धेचे आमचे सहकारी स्कोररच्या भूमिकेत. त्यांच्या साथीन पायस अल्मेडा सुद्धा स्कोररच्या भूमिकेत. चौकारानिशी बऱ्याच कालावधीनंतर ह्यो पहिलो चौकार आणि या चौकाराबरोबरच धावसंख्या स्थिरावली 31 रन्सावर. श्याम वॉकर सरांसाठी इलेला बक्षीस सेजल पायल स्पोर्ट गणेश बिरमळे साहेबांकडून आमचे समालोचक श्याम वॉकर सरांसाठी 500 रुपयांचा बक्षीस. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया श्याम वॉकर सरांसाठी आणि सेजल पायल स्पोर्ट गणेश बिरमळे साहेबांसाठी. मनापासून तुमचे आभार. 8000 लोक आमच्याशी जोडले गेले यूट्यूबच्या माध्यमातून. tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा जगाच्या कानाकोपऱ्यात 7 समुद्रापार पोहोचलेली ही स्पर्धा. खूपच सुंदर स्पर्धा, देखणी स्पर्धा. बॉलिंग मार्कवर अंगद पाटील दुसरं चेंडू घेऊन. वेगवान चेंडू करण्याचा प्रयत्न. टप्प पडल्यानंतर चेंडू बाउन्सर समाप्त झालो. बॅटरला काय कळाच्या आधी चेंडू अनिकेत देसाईच्या हातात जाऊन स्थिरावलो. बॅटरला कायच कळालो नाही. इतकं सुंदर चेंडू होतो. काय नाही कळाक आणि बोको गेलो म्हाळाक ह्या मालवणी म्हणीची आठवण करून देणारा हो बाउन्सर चेंडू समाप्त. कानाकडसून गेलो आणि तिखट झालो या वाक्याची सुद्धा तुमका आठवण येतली. 10 चेंडूंचो खेळ शिल्लक, 22 रन्स म्हणजे दुर्येचो डबल गेम अजून बाकी. 22 रिक्वायर्ड फ्रॉम जस्ट 10 बॉल्स. अंगद पाटीलचो पुढचो चेंडू. अजून एक वेगवान चेंडू. ह्यो चेंडू टप्प पडल्यानंतर थोडीशी उसळी घेत ऑप्टमच्या बाहेर चेंडूचा प्रवास अनिकेत देसाईच्या दिशेन. पहिल्या चेंडूवर नाकार मुटको मारलो खरो, पण त्यानंतर मात्र प्रथमेशला जखडून ठेवला. मात्र अजूनही प्रथमेशला जास्त वेळ जखडून ठेवणं खूपच कठीण. इतको सुंदर खेळाडू असा की एवढ्या चांगल्या खेळाडूक एवढा वेळ जखडून ठेवणं खूपच कठीण काम. परत एकदा सुंदर चेंडू. अंगद पाटीलचा कौतुक करूचं लागतात. आरवी कोरगाव संघाक रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावची स्पर्धा जिंकून देण्यामागे सगळ्यात मोठो हात होतो अंगद पाटीलचो. तोच अंगद पाटील आपल्या नावारूपाक साजेशी गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर चौकार, पण त्यानंतरचे सलग 3 चेंडू मेडन. सिंधुदुर्गातली पहिली लीग GPL म्हणजेच घुमडाई प्रीमियर लीग दत्ता सामंत साहेबांनी ही पुरस्कृत केलेली. आणि त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक प्रीमियर लीग स्पर्धा आपण सगळेजण बघतो. सिंधुदुर्गात आजच्या घडीत 3 प्रीमियर लीग स्पर्धा असत जे डे नाईट स्पर्धा असत. काहीचे असत. थोड्या वेळानं बघूया. परत एकदा चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर. अंगद पाटील छा गए यार. किती कौतुक करूचं या खेळाडूचा. म्हणजे असं म्हटलं जातं क्रिकेट जो फक्त बॅटरांचो खेळ शिल्लक राहिलो. सगळे नियम बॅटरच्या फेवरमध्ये, सगळे गोष्टी बॅटरच्या फेवरमध्ये. तरी सुद्धा ह्या मैदानावर बॉलर्सने कमाल केली. 5 विकेट हॅट्रिक आपण आतापर्यंत बघितले. 1 मेडन ओव्हर सुद्धा आपण बघितले.
खूपच बादल सुंदर चेंडू 7 चेंडू आणि 22 रन्सांची गरज. ह्या ओव्हरीची सांगता करणारा चेंडू सर. फक्त 1 मिनिट शेवटचा चेंडू बाकी असा. मालवणी जे का बियाचो कोंबो म्हटलं जातं, बियाचो चेंडू 5व्या ओव्हरीचो आणि यानंतर अजून 6 चेंडूंचो खेळ शिल्लक. 7 चेंडू आणि 22 धावांची गरज. मैदानावर घमासान क्रिकेटचो रणसंग्राम. कोण जिंकतलो? गोयकारी जिंकतले की महाराष्ट्रकारी जिंकतले? देवबाग सागर किनारा दांडी संघ जिंकतलो की आरवी कोरगाव जिंकतलो? दांडीचे समर्थक सुद्धा मोठ्या प्रमाणावर मैदानावर. ह्यो चेंडू खूपच सुंदर चेंडू होतो. आडव्या बॅटने खेळलेलो चेंडू. प्रथमेश मात्रे तो लॉंग ऑनच्या दिशेने फिल्डर तैनात. फिल्डर येता, फील्ड करता, थ्रो करता, रनआउट करण्याची संधी असा. 2 रन पुरे झाले. पहिलो रन्स मिळत की नाही शंका. त्या जागेवर 2 रन पूर्ण. नको नको जाऊया आणि वाईन चाटून खाऊया या मालवणी म्हणीची आठवण करून देणारा सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 6 चेंडू 20 रन्सांचो खेळ शिल्लक. जावया वरसून आठवला आमचो वालावगाल इतको समृद्ध असा की आमचे जावय साश्याचे जीवार नसतात तर मुळातच सुभेदार असतात. त्यापैकीच एक जावय. ऐकूया त्यांचा आवाज अजय शिंदे सरांचो. एक पारितोषिक आलंय. 1000 रुपयाचं पारितोषिक सलग 3 चौकारांसाठी सिद्धेश खानोलकर. धन्यवाद बादल. सहा चेंडूंचो खेळ शिल्लक. 22 रन्सांची गरज असताना आणि आमचे गणेश राऊळ स्कोररच्या भूमिकेत. किती आकडेवारी बघ. अचूक आकडेवारी, ठाम मत. 30 चेंडू आतापर्यंत बॉलिंग टाकले गेले आणि गणेशजी आमका सांगतात 30 बॉलमध्ये 15 चेंडू डॉट. 15 मेडन. मालवणी जे का पोलांडो चेंडू म्हटलं जाता, कुवांडो चेंडू म्हटलं जाता. पोलांडो म्हणजे काय, कुवांडो म्हणजे काय? मालवणी मुलखात मालवणी मैदानावर हेचो अर्थ सांगूचो लागायचा नाही, पण मैदानावर यूपीचे खेळाडू असत, हैदराबादचे खेळाडू असत, बिहारचे खेळाडू असतले, उत्तर प्रदेशचे असत, दिल्लीचे असत, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आमका आता घरचेच झालेले असत. त्याचबरोबर हे सगळे खेळाडू म्हणजे अर्ध्या देशभरातून जेवढी राज्य आपल्याकडे असत त्या अर्ध्या राज्यातून खेळाडू आपल्यापर्यंत येले. सगळ्यांचा मनपूर्वक स्वागत असा. माका खात्री असा श्याम त्याच्यातल्या निम्म्या जणांका मालवणी कॉमेंट्री कळाची नाही, पण जेव्हा घरात जातले तेव्हा नक्की म्हणतले काहीतरी यागळं ऐकलेला. मराठी, हिंदी, तमिळ, मल्याळम, कन्नडपेक्षा थोडीशी वेगळी भाषा. आणि आमचं डीजे सुद्धा आज फॉर्मात असा. सगळ्या भाषेतली गाणी तुमका ऐकवल्यान. गाणी ऐकल्यानंतर जाऊया मैदानाच्या दिशेन. 6 चेंडू 20 रन्सांची गरज. स्ट्रायकरांच्या दिशेन राहुल जोगाडिया, नॉन स्ट्रायकरांच्या दिशेन प्रथमेश मात्रे आणि बॉलिंग मार्कवर पेडणेम एक्सप्रेस गौरेश नागवेकर. 6 चेंडू 20 रन्सांची गरज. दांडी संघ विजयासाठी हे 20 रन्स तुमका काढूचे लागतले. बादल एक पारितोषिक आलंय कृपया. 5000 रुपयाचं पारितोषिक आलंय सलग 3 षटकारांसाठी. बंड्या पराडकर आणि प्रसाद परोळेकर. बंड्या पराडकर आणि प्रसाद परोळेकर यांनी या पुढील चेंडूंवर सलग 3 षटकारासाठी 5000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. बादल. धन्यवाद सर. या बक्षिसाबरोबरच सांगांसारखे वाटतं की बंड्या पराडकर सर आणि प्रसाद परोळेकर सर तुमचे मनापासून आभार असत. कारण बादल चौधरी जगात कळण्यामागे त्यांच्या स्पर्धेचं सुद्धा एक मोलाचं वाटो असा. ज्या स्पर्धेत मालवण बोर्डिंग मैदान श्याम वॉकरने माका दाखवला. बाबा परब मित्रमंडळाच्या स्पर्धेमुळे मालवणी कॉमेंट्री म्हणान काहीतरी एक प्रकार असा ह्या जगात कळला. आज परत एकदा त्या व्हिडिओची आठवण झाली. 2019 मध्ये जो व्हिडिओ तयार झालेलो तो व्हिडिओ आतापर्यंत 3 लाखापेक्षा जास्त लोकांनी बघितलो. रिप्लेमध्ये बघलेलो आपण चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू. तो यॉर्कर लाईन ज्याका म्हटली जाता क्रिकेटमध्ये YORKER यॉर्कर लाईन. मालवणी ज्याका मुकरी लाईन म्हटली जाता, लगोरी लाईन म्हटली जाता. काजीचो खेळ हळूहळू सीझन चालू होतलो आणि तो काजीचो खेळ आज मंदार शेट्टी सर उपस्थित असा. मंदार तुझा स्वागत. मंदारचो व्हिडिओ कालच रिलीज झालो आणि त्या व्हिडिओमधली म्हण तुमका सगळ्यांच्या माहितीसाठी, ज्याच्या हातात गका तेकाच गावतली काजीची फका. त्या काजीच्या खेळातलो शब्द मुकरी लाईन, लगोरी लाईन ह्यो लगोरीचो शब्द. आणि मालवण ह्या गाव इतक्या, मालवण शहर इतक्या समृद्ध असा कारण ह्याच मालवणमध्ये काही लुप्त झालेल्या खेळांची सुद्धा स्पर्धा भरवली गेली. आणि खास करून तुम्ही न ऐकलेले काही खेळ गजऱ्यांचे होते, गुट्ट्यांचे होते, खापऱ्यांचे होते आणि रिंग फिरवण्याची स्पर्धा सुद्धा मालवणमध्ये झाली. शिंदे सर खरोखरच म्हणान मी मालवणचं नाव आवर्जून घेत आहे. जगात जा काय तुमका बघूक गावाचं नाही ता तुमका मालवणमध्ये बघूक मिळतला. 5 चेंडू 20 रन्सांची गरज. स्ट्रायकर यांच्या दिशेन रोहन. पहिलो चेंडू खेळण्यासाठी हलकेच अपील झाला रोहनसाठी. दुसऱ्या रन्साचा इरादो असा. रनआउट करण्याचा प्रयत्न आणि हे 2 रन पुरे झाले. लेग बायच्या स्वरूपात 2 रन. ज्या ठिकाणी सगळे फिल्डर होते त्या ठिकाणी 2 रन सोडण्यात यशस्वी ठरलो रोहन. या 2 रन्सांची धावसंख्येत बदल. 35 रन्सावर 4 चेंडू आणि 18 धावांची गरज. साई स्पोर्ट उमरठ संघाचे मालक उमेशजी
वांगणकर साहेब मैदानावर उपस्थित असत मनपूर्वक स्वागत असा वांगणकर साहेबांचा. आणि वांगणकर साहेबांकडून सुद्धा बक्षिसीला आमच्या कॉमेंटेटरांसाठी आमचे हिंदी मराठीचा बुलंद आवाज श्याम वक्कर सर, मराठीचा गोड आवाज अमोल जमदाडे आणि मालवणी समालोचनासाठी प्रत्येकी 500 रुपयांचं बक्षीस. धन्यवाद वांगणकर साहेब, मनापासून तुमचे आभार. 1-21 आणि 5-25 तुमच्या परमेश्वरान तुमका मिळवून देऊन दे. अजून एक यॉर्कर लाईनचा चेंडू, मुखरी लाईनचा चेंडू, बॅटची कड घेऊन चेंडू गेलो थर्ड मॅनच्या दिशेन. एकेरी रनसान बराचसा काय भराचा नाही ह्याची सगळी कल्पना असा आरवी कोरगाव संघात. त्या आरवी कोरगाव संघान यंदा सिंधुदुर्गातले, महाराष्ट्रातले आणि गोवा राज्यातले सुद्धा मोठमोठ्या स्पर्धा जिंकले. तोच आरवी कोरगाव संघ अजून एक मोठ्या स्पर्धेत दिमाखात आपली पावला चालवताना. दुसऱ्या बाजून सागर किराणा दांडी संघ 3 चेंडू आणि 17 धावांची गरज असताना प्रथमेश स्ट्रायकर यांच्या दिशेन. प्रथमेश 3 नाकार मुटके तू मारलंस तर सामन्याचा निकाल बदला शकता. हे 3 शेवटचे चेंडू तुझ्यासाठी असत. शफल खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेगच्या कपडावरसून मारण्याचा प्रयत्न, तटक्या पेचून गेलेलो चेंडू, क्लीन बोल्ड करून गेलेलो चेंडू, खटक्यार बॉट आणि जाग्यावर पलटी. 2 चेंडू आणि फक्त 17 रन्सांची गरज. 2 चेंडू आणि 17 धावा. बसलेल्या बऱ्याच जणांनी पॅन्टी झाडूक घेतले, वाळी लागलेली झाडूक घेतल्याने सामन्याचा निकाल लागलो की काय ही शंका त्यांच्या मनात कुजबुजान गेली. 2 चेंडू 17 रन्सांची गरज. अजूनही एक चमत्कार अपेक्षित असा. एखादो जर चमत्कार झालो तर दांडी संघ पुढच्या फेरीत प्रवेश करण्याची शक्यता. सागर किनारा दांडी संघ, त्याबरोबरच नाव आठवता भरत दांडी हे संघ, ज्या भरत दांडी संघाकडून नारायणला आपण कित्येक वर्ष खेळताना बघितलो. तो नारायण सुद्धा समालोचन कक्षात, मान्यवर कक्षात उपस्थित असा. आणि दांडी म्हटला की आमका जगदीश खराडे आठवता. जगदीश खराडे VMC मालवण संघाचो आणि आमच्या मालवणच्या अंडरआर्म क्रिकेटचो ह्यो बेताज बादशाह काल मैदानावर उपस्थित होतो, आज सुद्धा मैदानावर असा. दांडी गावान एका छोट्याशा गावान मच्छीमार समाजाबरोबरच आपणाक काही सुंदर खेळाडू सुद्धा दिले. या सगळ्या खेळाडूंची आठवण आज परत एकदा सागर किनारा दांडी या संघामुळे झाली. 2 चेंडूंचो खेळ शिल्लक. मैदानावर स्ट्रायकर यांच्या दिशेन विक्रांत आणि नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन रोहन. विक्रांत आणि रोहन. बॉलिंग मार्कवर गौरेश नागवेकर कमाल करताना. ज्या गौरेशचा आपण कौतुक केला कॉमेंट्री बॉक्समधून, त्या कौतुकाक साजेशी गोलंदाजी. हो चेंडू थोडंसं भरकटलो, बघूया पंचांचो इशारो येता. वाईट चेंडूचो बघता भजी मागता वडे, समुद्रात मासो आणि तडीक मॉल. 2 चेंडूंचो खेळ शिल्लक. 2 चेंडू आणि 16 धावांची गरज असताना विक्रांत बघूया काय चमत्कार करता. विक्रांत चव्हाण, मॅन फ्रॉम मुंबई, मुंबईच्या महानगरीतलो हे खेळाडू. एक चमत्कार अपेक्षित असा विक्रांत तुझ्याकडून. बॉलिंग मार्कवर गौरेश नागवेकर. फटको मोठो लॉंग ऑफच्या दिशेन, फिल्डर चेंडूच्या खाली आणि कपडावरसून गेलेलो चेंडू. खूप लांबवर पडलो चेंडू. आखांड्याच्या पायलाडी, टांगा पलटी, घोडे फरार, षटकार. पण उशीर झालो की काय. शेवटच्या एका चेंडूचो खेळ शिल्लक. 10 रन्सांची अजून गरज. एखादो अतिरिक्त चेंडू सामन्याचा निकाल बदलू शकता. पण ह्यो अतिरिक्त चेंडू टाकण्याच्या खायच्याही मनस्थितीत नसलेलो गौरेश बॉलिंग मार्कवर. एखादो नो चेंडू, फ्री हिटचो चेंडू आणि त्या फ्री हिटच्या चेंडूवर 2 मोठे फटके सामन्याचा निकाल बदलू शकतात. शेवटच्या एका चेंडूचो खेळ. 10 रन्सांची गरज असताना विक्रांत चव्हाण स्ट्रायकर एंडवर. सागर किनारा दांडी संघाचं आव्हान. शेवटच्या चेंडूवर क्लीन बोल्ड झालं विक्रांत. ह्या स्पर्धेपुरता जरी समाप्त झाला तरी सुद्धा उज्ज्वल भविष्य असा मित्रांनो आमच्या सागर किनारा दांडी संघात. ज्या दांडी संघामुळे, ज्या दांडी गावातल्या ग्रामस्थांमुळे आपण सगळे सुदृढ राहिलो ह्याचा कारण मच्छी जी असा ती आपलं मेंदू तल्लुक बनवतात. हे आमचे सगळे